सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल 24 जुलैला प्रारूप मतदार यादी. राज्य निवडणूक आयोगाने सन 2024-25मध्ये मुदत संपलेल्या 4 तसेच सन 2025-26मध्ये मुदत संपणाऱ्या 152 अशा एकूण 156 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 24 जुलै 2026 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून हरकती आणि सूचनांवरील सुनावणीनंतर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना आता वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्यपदांचे आरक्षण यापूर्वीच निश्चित करण्यात आलेलं असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभांमध्ये पार पडली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 24 जुलै ते 29 जुलै या कालावधीत मतदारांना प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. प्राप्त हरकतींची छाननी करून आवश्यक बदल करण्यात आल्यानंतर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याच यादीच्या आधारे पुढील निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रशासनाने नागरिकांना प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केलं आहे. कोणतीही त्रुटी आढळल्यास विहित मुदतीस संबंधित निवडणूक कार्यालयाकडे हरकत किंवा सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक मतदारांनी, उमेदवारांनी प्रचाराची रणनीती आखण्यास आणि निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.